तर आता मी जाते बाहेर आणि पहिले तर मी लावते ही सनस्क्रीन लोशन लावते. SPF 25 आहे. आपल्या इंडियन स्किनला 15 पण पहिले खूप चालत होता. स्क्रीन लावल्यानंतर मी हे मॉइश्चरायझर लावते. बर्वा ब्रँड आहे, बर्वाचं आहे. माझ्या स्किनला सूट केलेलं आहे आणि सो मग मी तेच वापरते मोस्टली. आणि त्यानंतर बर्वाचंच हे SPF फाउंडेशन आहे, बेज कलर आहे, जो की माझ्या स्किनला जातो. त्याच्यामुळे मी ते घेतलेलं आहे. हे बघा, म्हणजे लावल्यासारखं असं वाटत नाही काहीच. तर मी इथल्या इथे जाते म्हणून मी लावते. थोडं बोल. आता हे मी पूर्ण ब्लेंड करून घेते. एवढंच ठीक आहे असं मला वाटतं. बर्वाची ही लिपस्टिक आहे माझ्याकडे, हे तुम्ही बघू शकता. हां, तर ती ना टिंट म्हणून पण अशी चांगली आहे वापरायला. आणि मी लिप्सला लावणार आहे लायलॅक म्हणून आहे, ही लावणार आहे लायलॅक लिप्ससाठी. त्यानंतर मी हे फेसेस कॅनडाचं मेकअप फिक्सर आहे. फेसेस कॅनडाचं, याने ना छान ग्लो येतो आणि लुक थोडा असा नीट राहतो. ओके, गुड टू गो. तर मी अशी रेडी झालेली आहे. खूप हेवी लुक नाही आहे, पण मेकअप फिक्सर वापरला ना सर्व झाल्यावर की एक छान ग्लो येतो, असा छान चमकतो चेहरा. तर ठीक आहे, रेडी झालेली. आता बघा, दाखवते पुढे मी कुठे कुठे जाते. मूवीला तर जाणार आहे फॉर शुअर. चलो बाय. मूवीला जायच्या आधी आम्ही जातोय थोडंसं खायला. तर खायला कुठे चाललो आहे तर दादरमध्ये एक खूप जुनं उपहारगृह आहे, त्याचं नाव आहे प्रकाश. हे बघा तुम्हाला दिसतंय. आता हे नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेलं आहे, पण त्याचं पूर्ण जे रूप आहे ना ते जुन्या पद्धतीचंच आहे. प्रकाशचं सगळा त्याचा मेन्यू बघा, जे आपले टिपिकल मराठी खाद्यपदार्थ मिळतात ना तसेच आहेत. आणि याच्या किमती पण बघा, मला वाटतं सगळ्यात महाग पदार्थ ना तो सुद्धा 200च्या आतच आहे यांच्याकडे. जी थाळी लिहिली आहे ना ती पण बऱ्यापैकी व्यवस्थित थाळी येते त्यांची. आम्ही माझा उपवास होता, माझ्या नवऱ्याने घेतली होती मिसळ, मठ्ठा मिसळ. तर हे बघा अशी आलेली. ती मिसळ आहे ना ही तिखट नसते फारशी, तर त्यामुळे याच्यासोबत दही खाल्लेलं चालून जाईल. पण मिसळ जर तिखट असेल तर दही अवॉइड करतात असं मी कुठेतरी ऐकलं होतं. हा आहे साबुदाणा वडा. साबुदाणा वडा मला जास्त आवडला, कारण बाहेरून खूप मस्त क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट अशा प्रकारचा हा साबुदाणा वडा होता. ही आहे साबुदाणा पुरी. आता हा खरं तर वड्यासारखाच प्रकार आहे, पण पुरी मे बी आकार वेगळा असेल म्हणून त्याला पुरी म्हणत असावेत. पण साबुदाणा पुरी काही मला एवढी आवडली नाही, असं खूपच मऊ वाटली मला खायला वड्यापेक्षा. वडा जास्त चांगला होता. त्यानंतर हे आलं पियुष.
सगळं खाऊन पिऊन आम्ही आता मूवी बघायला जाणार आहे. हे आम्ही एवढं खाल्लं म्हणजे मिसळ, साबुदाणा वडा, साबुदाणा पुरी, तरी आमचं बिल 450च झालं होतं. तर हेच वैशिष्ट्य आहे या हॉटेल्सचं. प्रकाश आहे दादरमध्ये, अजून आस्वाद आहे, जिप्सी आहे, जिथे अजूनही टिपिकल आपले मराठी पदार्थ मिळतात. कोथिंबीर वडी असू दे, बटाटे वडी, शिवाजी पार्क, अळूवडी, हे सगळं तिथे सेनापती बापट मार्ग आहे मिळतं. ना. त्यानंतर आम्ही गेलो मूवी बघायला. हे बघा, स्टार सिटीला गेलो होतो, मला वाटतं स्टार सिटीच. हा इंटरवल झाला. इंटरवलमध्ये आम्ही काही कॉफीज घेतली कारण भरपेट खाऊन गेलो होतो. सिनेमा संपला 4.5 तासांनी. खूप मोठा पिक्चर आहे, पण मला वाटतं जर इतकं डिटेल नीट सांगायचं तर सिनेमाची लांबी बऱ्यापैकी आहे. आणि रणवीर सिंगचा अभिनय बापरे, म्हणजे खूपच छान त्याने केलं आहे. आणि शेवटचा जो सीन आहे ना, त्याच्यात त्याने ज्या प्रकारे इमोशन्स दाखवल्यात खूप चांगलं आहे. फक्त सिनेमा एक तुमचं एंटरटेनमेंट म्हणून बघितला तर खरंच खूप चांगला मूवी आहे, पण खूप मारामारी आहे. ठीक आहे, सध्या इतकंच. बाय.